श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात संपन्न। दर सालाबादप्रमाणे 23वे वर्ष असलेल्या श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त हिरालाल लेन रविवार पेठ नाशिक येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यामध्ये श्री विठ्ठल मूर्ती अभिषेक व पूजन करून सकाळी सरस्वारी भक्तिगीत आणि विविध भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम, यामध्ये राधाकृष्ण भजनी मंडळ, श्रीकृष्ण भजनी मंडळ इत्यादी भजनी मंडळांच्या महिलांनी सहभाग घेऊन भजनाचा कार्यक्रम केला। तसेच अनंत विजय शंखनाद पथकाच्या वतीने भव्य शंखनादाचं आयोजन करण्यात आलं। आलेल्या विठ्ठल भाविक भक्तांना महंत नरसिंह गोपालदास महाराज यांच्या भक्तिमय व्याख्यानाने संपूर्ण परिसर भक्ती विठ्ठलमय झाला। तसेच दुपारी मान्यवरांच्या शुभ हस्ते महाआरती, आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप, सायंकाळी 6 वाजता अमोल पाळेकर प्रस्तुत गजर विठ्ठल नामाचा हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तिचरण दासजी महाराज, अर्जुन टेळे, नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, नगरसेविका आदिती ऋतुराज पांडे, बंडू नाना आव्हाड, नंद नाना पवार, जयंतराव गायधनी, प्रफुल्ल संचिती, योगेश बहाळकर, सत्यम खंडाळे, सचिन मोरे, बाळासाहेब पाठक, समीर शेटे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ दरगोडे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, शिवाजी बोंदर्डे, सचिन शेळके, संजय कदम, बाळू माळी, दीपक दुसानी यांच्यासह समस्त श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळाचे पदाधिकारी, भाविक भक्त आणि रविवार कारंजा व्यापारी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले। मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळ यांचा आषाढी एकादशी उत्सव पार पडला। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। जय हरी विठ्ठल माऊली। मी शिवाजी बोंदार्डे, राजाभाऊ दरगोडे, राजेश वाघ या विठ्ठल माऊली मंडळाच्या वतीने या 23व्या वर्षामध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत। अतिशय मंगलमय वातावरणामध्ये सकाळपासनं भजनी मंडळ असेल, काही प्रमुख पाहुणे लोकांची उपस्थिती असेल, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासनं अतिशय भरगच्च कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आषाढी एकादशीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या रविवार पेठेतील सर्व व्यापारी आणि त्याचप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व या आषाढी एकादशी या कार्यक्रमाला हातभार लावता, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचं आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य या ठिकाणी पुढे आम्हाला लाभेल अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। त्याच्याचप्रमाणे मी राजेश प्रभाकर दरगोडे, विठ्ठल माऊली भक्त मंडळाचा अध्यक्ष आहे। गेल्या 23 वर्षापासून अविरतपणे आम्ही आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा करतो। नाशिकमध्ये सगळेजण शिवजयंती, गणेशोत्सव साजरा करतात, पण आमचा एकमेव मंडळ असं आहे की आम्ही आषाढी एकादशी ज्या लोकांना पंढरपूरला जायला जमत नाही त्यांना आपण विठ्ठलाच्या दर्शनाची इथे एक व्यवस्था करून दिलेली आहे। कमीत कमी 10,000 लोकांना आपण खिचडी वाटप करत असतो। संध्याकाळी मोठा भजन संध्येचा कार्यक्रम असतो। हा अमोल पालेकर प्रस्तुत एक गाण्याचा मोठा एक भव्य दिव्य कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमाला आपण 1000-1500 लोक श्रोते त्या कार्यक्रमाचा सहभाग घेतात। रविवार कारंजा आणि हिरालाल गलीचे इथे श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळ हे गेल्या 23 वर्षापासून विठ्ठल एकादशीला विठ्ठलाची मोठी मूर्ती ठेवून पूजा आणि विधी करतात। नाशिकमध्ये एकच मंडळ असं आहे की ते विठ्ठलाची पूजा आणि भक्तिभावाने आरती आणि हे करतात। दिवसभर कार्यक्रम ठेवतात, भजन ठेवतात, सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतात। गणपती मंडळ खूप आहे पण विठ्ठलाचं मंडळ एकच आहे आणि हे सगळ्या गोष्टी एकदम मनोभावाने हे करतात। दिवसभर यांचे कार्यक्रम चालू असतात, खिचडी वाटप कार्यक्रम असतो आणि आता या मंडळाला 23 वर्ष झाले। 23 वर्षापासून उपक्रम खूप सुंदर आणि खूप छान असतो आणि सगळ्या भाविक इथे येऊन दर्शन करून मगच पुढे दर्शनाला जातात। या मंडळाचे हे वैशिष्ट्य आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जायला लागतं।
आषाढी एकादशी साठी लोकांना पंढरपूरला जायला लागतं आणि पंढरपूरला गर्दी खूप असते. ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक या मंडळात विठ्ठलाचं दर्शन करून आणि मवन्न भावांनी आशीर्वाद घेऊन प्रसाद घेऊन इथनं निघून जातात. क्या बात है. कशी असं जर केलं असेल तर आवाज जोरदार निघू देत. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. संग सखे संग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. संग सखे पंढरीला तू ध्यानी जरा घे, तू ध्यानी जरा घे, जिथे भाव तिथे दे, तन दे तू विठ्ठल रखू माईला. संग सखे पंढरीला दुर्जन होती